चंद्रपुर शहर में दो महत्वपूर्ण प्रकल्पों में से एक प्रकल्प का भूमि पूजन तथा दूसरे प्रकल्प का उद्घाटन किया गया। तो आइए सुनते हैं इसके संबंध में विधायक किशोर जोरगेवार तथा मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या जानकारी दी। गांधी जयंती के निमित्त आज देश के विविध प्रकल्पों का उद्घाटन, भूमि पूजन तथा लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा आभासी पद्धति से किया गया है। इस विविध प्रकल्प में चंद्रपुर शहर का महत्वपूर्ण प्रकल्प यानी रामाला तालाब के पुनर्जीवीकरण प्रकल्प का भूमि पूजन तथा गंदा पानी प्रकल्प भूमि पूजन तथा सांड पानी प्रकल्प तथा सुरक्षा दीवार खड़ी करने के प्रकल्प का भी उद्घाटन इस मौके पर किया गया। महानगर पालिका स्तर पर प्रियदर्शिनी सभागृह में यह कार्यक्रम आभासी पद्धति से लाइव तरीके से देखने की व्यवस्था मनपा की ओर से की गई थी। उद्घाटन भूमि पूजन कार्यक्रम में चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के विधायक किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालीवाल तथा महाउष्णिक विद्युत केंद्र के एग्जीक्यूटिव इंजीनियर गिरीश कुमारवार भी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इसके संबंध में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या जानकारी दी। आज चंद्रपूर शहराचे दोन महत्त्वाचे प्रकल्प, एका प्रकल्पाचे लोकार्पण तर दुसऱ्याचं भूमिपूजन इथं झालेलं आहे। त्यामधला पहिला ज्याचं लोकार्पण झालेलं आहे तो म्हणजे रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प। चंद्रपूर शहरामध्ये जे सांडपाणी जात होतं ते नाल्याद्वारे वाहून जाऊन STBद्वारे ट्रीट केलं जात होतं आणि ते इरे नदीमध्ये सोडण्यात येत होतं। परंतु शासनाचं जे धोरण आहे की ज्या ज्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जर कोणी महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल तर तिथे ट्रीट केलेलं पाणी महाजनकोने वापरावं असं जे काही धोरण ठेवलं त्यानुसार अमृत वन योजनेमध्ये रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प चंद्रपूर शहर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने उभा झाला आणि त्याचा आज लोकार्पण होत आहे। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज 50 MLD पाणी म्हणजे 5 करोड लिटर पाणी हे रोज जे ट्रीट केलेलं वॉटर आहे ते CTPS वापरणार आहे आणि तेवढ्या पाण्याची बचत होणार आहे। आणि हे बचत झालेलं जे पाणी आहे त्या ज्या अर्थी ते धरणातून पाणी वापरत होते सुरुवातीला, हे धरणातून बचत झालेलं पाणी पिण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच अमृत 2.0ची वॉटर सप्लायची वाढीव पाणी पुरवठा महानगरपालिकेला झाला आहे, जेणेकरून आपल्या शहराच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पूर्तता गरज पूर्ण होईल। तसंच रामाळा तलाव शहराचा वैभव, या रामाळा तलावामध्ये होणारं अतिक्रमण, जाणारं घाण पाणी हे टाळण्यासाठी आपण तिथे रिटेनिंग वॉल, तिथे 3 MLDचे STP आणि तिथं वॉटरची ट्रीट करणारी मशीन अशा प्रकारचं जे काही यंत्रसामुग्री आहे या प्रकल्पामध्ये आपण घेतलेली आहे, जेणेकरून हा तलाव स्वच्छ राहावा आणि सुंदर व्हावा याकरता या माध्यमातून अमृत 2.0मध्ये हा उपक्रम घेण्यात आलेला आहे। याकरता सर्व नागरिकांना या प्रकल्पाच्या मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। साथ ही इस मौके पर विधायक किशोर जोरगेवार ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की वाणी। प्रकल्प चंद्रपूरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याच्यातला पहिला प्रकल्प चंद्रपूरमध्ये जे सांडपाणी तयार होते ते सांडपाणीवर प्रक्रिया करत ते महानिर्मितीला CTPSला जाणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तेवढं वाढीव पाणी हे महानगरपालिकेला पिण्यायोग्य मिळणार आहे। दुसरा प्रकल्प असा आहे की जो रामाळा तलाव आहे, चंद्रपूरचं वैभव आहे, एकमेव इतकी मोठी वॉटर बॉडी चंद्रपूरमध्ये नाही आहे, या शहरामध्ये नाही आहे। त्या वॉटर बॉडीला स्वच्छ ठेवण्याकरता, त्याचं सौंदर्यीकरण करण्याकरता, त्याच्यामध्ये होणारं अतिक्रमण थांबवण्याच्याकरता म्हणून 30 कोटी रुपयाचा अमृत 2मध्ये हा प्रकल्प घेतलेला आहे, ज्याचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकार्पण केलेलं आहे। हे दोन्ही प्रकल्प चंद्रपूरकरांच्या अत्यंत आवश्यक असे प्रकल्प होते, त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे, त्याचा मला आनंद आहे। मी हा प्रकल्प राबवणारे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल साहेब व त्यांचे सहकारी व महानिर्मितीचे श्रीमान कुमारवार साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि हे प्रकल्प चांगले चालावे, वाढावे या दृष्टिकोनातून मी शुभकामना देतो। धन्यवाद। CTV के लिए वैभव द्वारकर की रिपोर्ट।